नमस्कार. गोदागिरी फार्मच्या मधमाशी पालन विभागामध्ये आपलं स्वागत. तर आज या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एक घटना सांगणार आहे. तर श्री विलास जगधने राहणार श्रीरामपूर यांचा आम्हाला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या घराच्या एकदम समोरच मोठं लिंबाचं झाड आहे. त्या लिंबाच्या झाडावर मोठा आग्यामोळ लागलेला आहे आणि रात्रीच्या वेळेस त्या आग्यामोळाच्या माशा त्यांनी बाहेर जर बल्ब लावले लाईटचे तर त्या बल्बभोवती मोठ्या प्रमाणात गोळा होतात आणि त्याचा त्रास त्यांना होतो. त्यामुळे त्यांनी गोदागिरी फार्मला फोन केला आणि त्यानुसार आग्यामोळ काढण्यासाठी सर्वप्रथम आम्ही पूर्ण एक किट घालतो, जेणेकरून पूर्ण आपलं अंगावर पूर्ण त्या मधमाशा जरी आपल्यावर चावायला लागल्या तर त्या मधमाशा आपल्याला चावणार नाही. हा पूर्ण किट आहे बघा. त्याचबरोबर किटबरोबरच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मोकर, धूर यंत्र आपण त्याला म्हणतो, ते खूप गरजेचं आहे आणि ते धूर यंत्र आपल्याला मधमाशांपासून बचाव करण्यासाठी मदत करतं. त्यासाठी आपल्याला नारळाच्या शेंड्या किंवा काथ्या हा त्या धूर यंत्रामध्ये जाळायचा आहे, त्यामुळे त्याचा धूर होतो आणि असा धूर आपल्याला मधमाशांना शांत करण्यासाठी वापरायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओत बघत असाल की मधमाशी पालनामध्ये दररोज एक नवीन चॅलेंज असतं. त्यात आज मला असं चॅलेंज होतं की जवळपास 30 ते 35 फूट उंचीवर ह्या आग्यामोळाने पोळं केलं होतं आणि तिथपर्यंत पोचून त्याला व्यवस्थित धूर देऊन त्याचं पोळं आम्हाला स्थलांतरित करायचं होतं. तर हळूहळू मी पूर्ण किट घातला होता. त्यानंतर पायामध्ये रबरी गमबूट होते आणि हे सर्व घालून मी हळूहळू त्या मधमाशांच्या पोळ्याजवळ पोचण्याचा प्रयत्न करत होतो. तर आग्यामोळ हे तसं आपण म्हणू की समूहाने काम करतं. खूप हुशार आपण मधमाशांना म्हणू शकतो, कारण ते अशाच ठिकाणी पोळं बनवतात ज्या ठिकाणी सामान्य प्राणी किंवा मनुष्य हा पोचू शकणार नाही. तसंच या आग्यामोळाने सुद्धा अशा ठिकाणी पोळं बनवलं की त्याच्या खाली कोणतीही अशी चांगली उभा राहण्यासाठी मजबूत फांदी नव्हती. त्यामुळं मला थोडं बाजूला अलीकडंच उभा राहून त्याला स्मोक द्यावा लागला. स्मोक दिल्यानंतर बऱ्याच माशा उठल्या, काही माझ्याकडे आल्या, परंतु माझं धूर यंत्र चालू असल्यामुळे त्यांनी माझ्यावर काय अटॅक केला नाही आणि हळूहळू मी पुढं जात त्यांना धूर दिला आणि हळूहळू मधमाशांना शांत केलं. आणि मला पुढं एक महत्त्वाचा प्रॉब्लेम काय आला की तिथं जात असताना जागा कमी असल्यामुळं मला पूर्णपणे त्या पोळाच्या खाली जाता येत नव्हतं आणि माझा सहकारी सिद्धेश खंडाळे हा खालून माझे व्हिडिओ घेत होता. परंतु काही वेळाने माशा उठल्या आणि त्यामुळे मी त्याला परत गाडीत बसायला लावलं, जेणेकरून त्याला मधमाशा चावणार नाही. तर मी सांगत होतो की मला पुढं जाण्यासाठी भरपूर फांद्यांना तोडावं लागलं आणि पूर्णपणे मी त्या मुळाच्या खाली जाऊ शकत नव्हतो, कारण माझ्या पुढची जी फांदी होती ती फारच नाजूक होते. त्यामुळं मी तिथं थांबलो आणि ज्या फांदीवर त्या मधमाशांनी आग्यामाशांनी पोळं केलं होतं ती फांदी मी हळू चाकूने कट करायला सुरुवात केली. पण तेवढा तो चाकू खाली पडला. परत सिद्धेशने तो मला चाकू उंच फेकून माझ्याकडे दिला आणि मी ती फांदी पूर्ण कट करायला सुरुवात केली आणि ती फांदी कट केल्यानंतर अलगदपणे त्याला त्या फांदीसकट ते पोळं आम्ही सुरक्षित ठिकाणी त्याला स्थलांतरित केलं. तर प्रत्येकाने मधमाशाची काळजी घेतली पाहिजे, कारण बरेच जण मधमाशांना जाळून टाकतात किंवा त्याच्यावर केमिकल फवारतात. तर जवळपास 50 ते 60,000 माशा हे मरून पडतात. तर तसं न करता सुरक्षितपणे त्याला धूर देऊन जर आपण ते पोळं स्थलांतरित केलं तर मधमाशांचा जीव वाचतो आणि ते आपलं कार्य करत राहतात. तर अशा प्रकारे आम्ही सुरक्षितपणे हे पोळं तिथून स्थलांतरित केलं आणि मधमाशांचा जीव वाचवला. खरं तर श्रीविलास जगधने काका यांचं धन्यवाद देतो किंवा कौतुक करतो की त्यांनी मधमाशांविषयी त्यांनी एक आपुलकी बाळगली आणि गोदागिरी फार्म्सला फोन केला आणि आम्ही ते पोळं सुरक्षितपणे स्थलांतरित केलं. अशाच प्रकारे तुम्हाला जर स्थलांतरित करायचं असेल, हा आमचा मोबाईल नंबर